नमस्कार मित्रांनो, आपल्याला आज सकाळी सकाळी 5 वाजता 2 गाड्यांची बुकिंग पडलेली आहे. त्र्यंबक रिटर्न सातपूरहून बुकिंग पडलेली आहे. तरी आपल्या सकाळी सकाळी 5 वाजता दोन्ही गाड्या तयार आहेत त्र्यंबक जाण्यासाठी. कस्टमर थांबले तिथं चहा पिण्यासाठी. सकाळी सकाळी आपल्याला हॉटेलहून फोन आलेला आहे. आपले 2 गाड्या घेऊन पोहोचलो आपण त्र्यंबकला. हे आपले कस्टमर. आपलं एक वैशिष्ट्य, आपण कस्टमरला सोबत जातो. कस्टमरला सोबत नेऊन कस्टमरला दाखवतो आपण फुलं कुठून घ्यायचे, चप्पल कुठं ठेवायची, दर्शन कुठून करायचे, कोण्या गेटनं जायचं. कारण कस्टमर कसं बाहेरून गावून आलेलं राहतं, त्यांना काही माहिती नसतं कुठं. कारण की सकाळी सकाळी कसं मंदिरात गर्दी नव्हती, त्यांना म्हणलं नॉर्मल दर्शन घ्या. नॉर्मल दर्शन घेण्यासाठी आपण त्यांना घेऊन गेलो. नॉर्मल लाईनहून त्यांना लाईन दाखवली, एकदम आउटसाईडनं लाईन चालू केली. मग तिथपर्यंत त्यांना आपण पायी पायी घेऊन गेलो. मग त्यांना दाखवून दिलं की मॅडम इथून दर्शन करा, एक्झिट गेट कोणचा, एंट्री गेट कोणचा. कस्टमर बी खुश झाले, भैया धन्यवाद म्हणे, आम्हाला काय माहिती नव्हतं कुठून एंट्री करायची, पण तुम्ही खूप कॉपरेट करता म्हणे आम्हाला. आता आपण जर त्यांना कॉपरेट केलं तर ते आपल्याला कॉपरेट करतील. बिझनेस वाढतो, ग्रोथ वाढतो. यामुळे कसं ते 4 लोकांना सांगतील की हा टॅक्सीवाला आपल्याला व्यवस्थित कॉपरेट करतो, माहिती देतो. त्याच्यानं कस्टमरला पूर्ण सहकार्य केलं, त्याचं बेनिफिट 100% 101% आपल्याला भेटतंच. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. चला मग आपण पण त्र्यंबकेश्वरचे दर्शन करून घ्या. हे बाहेर स्क्रीनवर फोटो आहे त्यांचा. इथून आपण बाहेरून दर्शन घेऊया. कस्टमर गेले मध्ये, आता आपण त्यांची यायची वाट पाहूया आणि त्यांना आपण नाशिकला ड्रॉप करूया. राजवीर टॅक्सी, नाशिक.